नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? रासायनिक अभिक्रियेचे लेखन कसे करावे? रासायनिक समीकरण संतुलित कसे करावे? रासायनिक अभिक्रियेचे संयोग अभिक्रिया, उष्मादायी अभिक्रिया, उष्माग्राही अभिक्रिया हे प्रकार आपण अभ्यासले. आता रासायनिक अभिक्रियेचे पुढील प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे उदासीनीकरण, रेडॉक्स अभिक्रिया, क्षरण इत्यादी काही मुद्देही अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या समोर लोकसत्ता यशस्वी भवाचे सदर आपल्या समोर घ्या. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकही आपल्या समोर घेऊन बसा. लोकसत्ता यशस्वी भव या सदरामध्ये रासायनिक अभिक्रियांविषयी अधिक विस्तृत व अधिक समग्र माहिती दिलेली आहे असे तुम्हाला आढळेल. रासायनिक अभिक्रियेचा पुढील प्रकार आता आपण पाहणार आहोत. तो पुढील प्रकार आहे अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया म्हणजे एका अभिक्रियाकारकाचे विघटन होऊन त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते जेव्हा तयार होतात तेव्हा अशा रासायनिक अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ, साखरेला उष्णता दिली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी कधी ना कधीतरी हा प्रयोग पाहिला असेल. साखरेला उष्णता दिली असता त्यामधून पाण्याचा अंश निघून जातो व काळा कार्बन शिल्लक राहतो. तीच अभिक्रिया इथे समीकरण स्वरूपामध्ये दाखवलेली आहे. C12H22O11 gives you 12C plus 11H2O. तर अशा तऱ्हेने अपघटन अभिक्रियेमध्ये एका अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात हे आपण लक्षात ठेवायचे आहे. अपघटन अभिक्रियेचे आणखी उपप्रकार पडतात. औष्णिक उपघटन, प्रकाश उपघटन आणि विद्युत उपघटन. औष्णिक अपघटनाचे उदाहरण आहे कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली. कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड अशी दोन उत्पादिते आपल्याला मिळतात. ही उष्णता देण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचे तापमान 1000 अंश सेल्सिअस इतपत वाढले पाहिजे. अपघटन अभिक्रियेचा पुढचा उपप्रकार आहे प्रकाशाच्या सहाय्याने अपघटन म्हणजे सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अपघटन. सिल्वर ब्रोमाइडला सूर्यप्रकाशामध्ये ठेवले असता त्यापासून चांदी आणि ब्रोमीन ही दोन मूलद्रव्ये मिळतात. अर्थात ब्रोमीन हे मूलद्रव्य वायुरूपात असल्याने ते उडून जाते. समीकरणाच्या स्वरूपात 2AgBr gives you 2Ag plus Br2. विद्यार्थी मित्रांनो, येथे बाणाच्या वर प्रकाश असे लिहिलेले आहे कारण ती विशिष्ट अट आहे ही रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी. जेव्हा रासायनिक अभिक्रिया एखाद्या विशिष्ट अटींखाली घडते तेव्हा ती अट त्या बाणावर नमूद करणे हे आवश्यक आहे. अपघटनाचा पुढील प्रकार आहे विद्युत अपघटन म्हणजेच विजेच्या सहाय्याने अपघटन. विजेच्या सहाय्याने एखाद्या संयुगाचे अपघटन करताना ते संयुग द्रवीभूत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आम्लीकृत करणेही आवश्यक आहे. तर पाण्याचे विद्युत अपघटन इथे दाखवलेले आहे. 2H2O that gives you 2H2 plus O2. बाणाच्या वर विद्युत प्रवाह ही विशिष्ट अट नमूद केलेली आहे. अपघटनाचे हे तीन प्रकार झाले: औष्णिक अपघटन, प्रकाश अपघटन आणि विद्युत अपघटन. चौथा प्रकार आहे आम्लाच्या सहाय्याने अपघटन. कधी कधी काही संयुगांचे अपघटन निव्वळ आम्लांच्या उपस्थितीत होते. त्या प्रकाराला आम्लाच्या सहाय्याने अपघटन असे म्हणतात. कॅल्शियम सल्फाइडचे हायड्रोक्लोरिक आम्लाच्या उपस्थितीमध्ये घडून येणारे अपघटन. CaS plus 2HCl gives you CaCl2 plus H2S. निसर्गातील विघटन. जेव्हा एखादा पदार्थ कुजतो तेव्हा ती विघटनाची क्रिया आहे. सेंद्रिय पदार्थ किंवा कार्बनी पदार्थ कुजून त्यापासून जैविक वायू किंवा बायोगॅसची निर्मिती होते आणि आपल्याला इंधन मिळते. ही नैसर्गिक विघटनाची प्रक्रिया आहे. त्यापुढील अभिक्रियेचा प्रकार आहे विस्थापन अभिक्रिया. विस्थापन अभिक्रिया म्हणजे विस्थापित करणे. विस्थापित करणे म्हणजे मूळ जागेवरून काढून टाकणे. जेव्हा संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य काढून टाकते तेव्हा अशा अभिक्रियांना विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात.
उदाहरणार्थ Zn plus CuSO4 gives you ZnSO4 plus Cu. या ठिकाणी CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट या संयोगातील कॉपर म्हणजे तांबे या धातूला जास्त या धातूने विस्थापित केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जास्त हा धातू, तांबे हा धातू या धातूपेक्षा अधिक क्रियाशील आहे. ही झाली विस्थापन अभिक्रिया. अभिक्रियेचा त्या पुढील प्रकार आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांच्या आयनांची देवाणघेवाण होते आणि उत्पादिते तयार होतात आणि अवक्षेप तयार होतो. अशा प्रकारच्या अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरण CuCl2 plus 2Ki gives you CuI2 plus 2KCl. या ठिकाणी अभिक्रियाकारकांमध्ये दोन्ही संयुगे आहेत आणि संयुगातील घटकांची अदलाबदल होते आहे. संयुगातील धन आयन व ऋण आयन, एका संयुगातील धन आयन हा दुसऱ्या संयुगातील ऋण आयनाबरोबर संयोग पावतो आणि CuI2 तयार होते आहे व त्याचप्रमाणे दुसऱ्या संयोगातील धन आयन हा पहिल्या संयोगातील ऋण आयनाशी संयोग पावतो. ही झाली दुहेरी विस्थापन अभिक्रिया. दुहेरी विस्थापन अभिक्रियेची अधिक काही उदाहरणे इथे दिलेली आहेत. सिल्वर नायट्रेट व सोडियम क्लोराईडची अभिक्रिया AgNO3 plus NaCl that gives you AgCl plus NaNO3. या ठिकाणी सिल्वर क्लोराईडचा अवक्षेप तयार होतो म्हणून खालच्या दिशेने बाण दर्शविलेला आहे. अशा प्रकारच्या अभिक्रियांना अवक्षेपण अभिक्रिया असेही म्हटले जाते. बेरियम सल्फाइड अधिक झिंक सल्फेट ही अभिक्रिया देखील दर्शविलेली आहे. BaS plus ZnSO4 gives you BaSO4 plus ZnS. ही देखील दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. आता या ज्या रासायनिक अभिक्रिया घडतात त्या काही अभिक्रिया या हळूवार घडतात तर काही अभिक्रिया जलद त्वरित घडून येतात, जलद गतीने घडून येतात. तर रासायनिक अभिक्रियांचा वेग कोण नियंत्रित करतो? रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते? तर अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार, अभिक्रियाकारकांची सहती, अभिक्रियाकारकांचे स्वरूप, विशिष्ट अटी आणि वापरण्यात आलेले उत्प्रेरक हे 5 घटक आहेत. हे 5 घटक रासायनिक अभिक्रियेचा वेग नियंत्रित करतात. त्या पुढील रासायनिक अभिक्रिया आहे ऑक्सिडीकरण अभिक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नावावरूनच लक्षात येते आहे ऑक्सिडीकरण याचा अर्थ त्या मूलद्रव्याकडून ऑक्सिजन घेतला जातो आणि त्या मूलद्रव्याचे ऑक्साईड तयार होते म्हणून तिला ऑक्सिडीकरण असे म्हणतात. उदाहरण दाखवलेलं आहे धातुरूप तांब्याचे हवेतील ज्वलन आणि तांब्याचे ऑक्साईड तयार होते, कॉपर ऑक्साईड. हे जरी खरे असले तरी जेव्हा एखाद्या संयुगातून हायड्रोजन निघून जातो तर तेव्हाही अशा प्रकारच्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रियाच म्हणतात. उदाहरण आहे धातुरूप सोडियमची अल्कोहोल बरोबर अभिक्रिया 2C2H5OH plus 2Na. या ठिकाणी बघू शकता C2H5OH म्हणजे अल्कोहोल आहे आणि त्यातून हायड्रोजन निघून गेला. हायड्रोजनची जागा सोडियमने घेतलेली आहे. हायड्रोजनची जागा ही सोडियमने घेतलेली आहे आणि सोडियम इथॉक्साईड तयार झालेले आहे. सोडियम इथॉक्साईड प्लस हायड्रोजन हे देखील ऑक्सिडीकरणाचेच उदाहरण आहे. त्या पुढील अभिक्रिया आहे क्षपण अभिक्रिया. जेव्हा एखाद्या मूलद्रव्याला हायड्रोजन प्राप्त होतो किंवा जेव्हा एखादे मूलद्रव्य हायड्रोजन प्राप्त करते तेव्हा त्याला क्षपण अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरण पहा C+2H2 gives you CH4. कार्बन आणि हायड्रोजन यांची अभिक्रिया होऊन मिथेन वायू तयार होतो. त्याचबरोबर जेव्हा एखाद्या संयुगातून ऑक्सिजन निघून जातो तेव्हा देखील अशा अभिक्रियेला क्षपण अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरण पहा कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन यांची परस्परांवर अभिक्रिया होते. कॉपर ऑक्साईड मधला ऑक्सिजन निघून जातो आणि तो ऑक्सिजन हायड्रोजनला मिळतो. या ठिकाणी कॉपर ऑक्साईडचे क्षपण घडून आले आहे कारण त्यातून ऑक्सिजन निघून गेलेला आहे. अतिशय महत्त्वाचा अभिक्रियेचा प्रकार तो म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया. दिलेल्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जेव्हा एकाच वेळी
ऑक्सिडीकरण आणि क्षपण या दोन्ही अभिक्रिया घडून येतात तेव्हा अशा अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया असं म्हणतात. रेडॉक्स अभिक्रियेचे उदाहरण अभ्यासूया. बेरियम सल्फेट आणि कार्बन यांची अभिक्रिया झाली असता बेरियम सल्फाइड व कार्बन मोनॉक्साईड तयार होतात. या ठिकाणी बेरियम सल्फेटचे क्षपण घडून येते तर कार्बनचे ऑक्सिडीकरण घडून येते. एकाच वेळेस ऑक्सिडीकरण आणि क्षपण या दोन्ही अभिक्रिया घडून येत असल्यामुळे ही रेडॉक्स अभिक्रिया आहे. रेडॉक्स अभिक्रियेचे अजून एक उदाहरण इथे दर्शवलेले आहे. 2H2S plus SO2 gives you 3S plus 2H2O. या ठिकाणी हायड्रोजन सल्फाइड वायूचे ऑक्सिडीकरण घडून येते तर सल्फर डायऑक्साइड वायूचे क्षपण घडून येते. हे देखील रेडॉक्स अभिक्रियेचे उदाहरण आहे. त्यापुढील महत्त्वाचा मुद्दा आहे क्षरण. क्षरण म्हणजे काय तर धातूवर हवेतील आर्द्रतेचा किंवा आम्लाची सावकाश अभिक्रिया होऊन धातूची झीज होणे याला क्षरण असे म्हणतात. आणि असे क्षरण घडले असता त्या धातूच्या ऑक्साईडचा थर ऑक्साईडचा पातळ थर त्या धातूच्या पृष्ठभागावर तयार होतो. क्षरणाचे दैनंदिन जीवनातील एक उत्तम उदाहरण म्हणजे लोखंडाच्या वस्तू गंजणे. लोखंडाच्या वस्तू गंजतात त्यावेळेस लोखंडाचा हवेतील बाष्पाशी संयोग होऊन लोखंडाच्या ऑक्साईडचा थर लोखंडाच्या वस्तूवर जमा होतो. त्यालाच आपण लोखंडाचे गंजणे असं म्हणतो. तर हे क्षरण टाळणे हे अतिशय आवश्यक असते. क्षरण टाळण्याने वस्तूंचे आयुष्य तर वाढतेच पण त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी उदाहरणार्थ पूल बांधले जातात, मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या जातात, त्या ठिकाणी धातूंचा वापर होतो आणि अशा धातूंचे क्षरण जर आपण टाळू शकलो तर पैशाचीही बचत होईल आणि अपघातही वाचतो. तर हे क्षरण टाळण्यासाठी काय करावे? क्षरण टाळण्यासाठी गंजरोधक पदार्थाचा त्या धातूवर थर द्यावा लागतो. क्वचित प्रसंगी जस्ताचा थर द्यावा लागतो किंवा विद्युत विलेपनाची क्रिया करून आपल्याला क्षरण टाळता येऊ शकते. त्या पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे खवटपणा. दीर्घकाळ तसेच राहिलेले तेल किंवा तूप याला खवटपणा प्राप्त होतो हे आपल्या लक्षात आले असेल. हा खवटपणा त्या तेलाचे किंवा तुपाचे ऑक्सिडीकरण झाल्याने त्याला खवटपणा प्राप्त होतो. हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधक पदार्थ वापरण्यात येतात. उदासीनीकरण अभिक्रिया. आपल्या जेवणाच्या ताटाला कधी कधी पिवळे डाग पडलेले आपण पाहतो. हे पिवळे डाग डिटर्जंटमुळे पडतात असं आपण मानतो पण खरे पाहता डिटर्जंट आणि आपल्या अन्न पदार्थातील तेल किंवा स्निग्ध पदार्थ यांची क्रिया घडून हे पिवळे डाग तयार होतात. यांची ही जी क्रिया घडते ही उदासीनीकरण अभिक्रिया आहे. कारण उदासीनीकरण अभिक्रियेमध्ये आम्ल अधिक अल्क किंवा आम्ल अधिक आम्लारी यांची अभिक्रिया होऊन आम्लाचे आम्ल गुणधर्म नष्ट होतात, आम्लारीचे आम्लारी गुणधर्म नष्ट होतात आणि उदासीन असे पाणी तयार होते व क्षार तयार होतात. म्हणून या अभिक्रियेला उदासीनीकरण अभिक्रिया असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जादू रासायनिक अभिक्रियांची या प्रकरणाचा आपण आढावा घेतला. या संबंधी तुम्हाला काही शंका असल्यास loksatta.com किंवा यशस्वी भवावर तुम्ही जरूर ईमेल करा. तुमच्या शंकांचं निश्चितपणे निरसन केलं जाईल.